तर नमस्कार मित्रांनो, फायनली आज आपण निघालो होतो मानाच्या 5 गणपतीच्या दर्शनासाठी. पण त्याच्या आधी काहीतरी खाऊन घेऊयात म्हटलं, कारण आधी पोटोबा मग विठोबा आणि आज चक्क महिला मंडळ आमच्या आधी पोहोचलं होतं आणि म्हणून आम्ही पटकन खाऊन घेतलं आणि सगळे निघालो. आणि आता वेळ होती ती मानाच्या पहिल्या गणपतीच्या दर्शनाची. तर आम्ही तिकडे पोहोचलो, पण कोणीतरी VIP आलं होतं, त्यामुळे आम्हाला थोडीशी दर्शनासाठी वाट बघावी लागली. तर हा आहे मानाचा पहिला गणपती, तो म्हणजे कसबा गणपती. तर इथे सुद्धा आपण दर्शन घेतलं छानपैकी आणि दर्शन झाल्यानंतर आता आपण निघालो होतो मानाच्या दुसऱ्या गणपतीकडे. आणि दुसरा गणपती तो म्हणजे तांबडे जोगेश्वरी. तर आपण इकडे पोहोचलो, इकडे सुद्धा आपलं दर्शन झालं आणि दर्शन करून आपण आता ही सगळी गर्दी पास करून आपण पोहोचलो मानाच्या तिसऱ्या गणपतीकडे, तो म्हणजे गुरुजी तालीम. इकडे सुद्धा आपलं दर्शन झालं. गर्दी तर सगळीकडेच होती, पण आपलं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर आता आपण आहोत तुळशीबागेमध्ये. तुळशीबागेतनं आम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं, तर त्यामुळे आम्ही निघालो बाप्पाकडे. तर हा आहे आपला मानाचा चौथा गणपती, तो म्हणजे तुळशीबागचा गणपती. तर आम्ही इथं दर्शन घेतलं आणि मी का बोललो होतो लवकर बाहेर निघायचं तुम्ही बघून घ्या. तर तुळशीबाग म्हटलं की हे कंपल्सरी झालं. तर आमचा इकडं बराच वेळ गेला आणि शेवटी आम्ही थोडंसं खाऊनसुद्धा घेतलं, कारण आधी पोटोबा आणि मग विठोबा. तर शेवटी आम्ही इथं खाऊन घेतलं आणि खाऊन झाल्यानंतर आता आपल्याला तो गणपती बघायचा होता जिथं खऱ्या अर्थाने गणेश उत्सव चालू झाला, तो म्हणजे आपला केसरीवाड्यातला गणपती. लोकमान्य टिळकांनी जो गणपती बसवला तो गणपती आपल्याला तिकडे बघायला भेटेल. तर आम्ही पटकन निघालो आणि निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो केसरीवाड्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता गणपती छोटासा आहे, पण इथली वाईब जी आहे ती खूप सुंदर आहे आणि खूप विशेष आहे. अशा पद्धतीने आपण पाचही गणपतीचं दर्शन खूप छानपणे घेतलं. तर तुम्ही जर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत असाल तर गणपती बाप्पा मोरया कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्कीच करा. आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.